आणि बसून त्यांनी एखादी मोठी जर गोष्ट करायची असेल, एखादा उपक्रम जर आपल्याला राबवायचा असेल, तर तो उपक्रम राबवण्याकरिता आपल्याला विचार विनिमय करावा लागतो. तसं परमतत्वाची प्राप्ती करून घेण्याकरिता सुद्धा आपल्याला विचार विनिमयच करावा लागेल. आणि कोणाबरोबर विचार करणार आहात, कोणाबरोबर संवाद करणार आहात, तर स्वतःबरोबर संवाद करायचा आहे आणि निश्चय करायचा आहे की हे मनुष्य शरीर मला प्राप्त झालेलं आहे, भगवत प्राप्तीकरिता मिळाले. या माणसाच्या शरीरामध्ये परमतत्वाची प्राप्ती होत असते. अनेकांना परमात्मा प्राप्त झाला असे पुरावे आपल्या सर्वांच्या समोर आहेत. मग त्यांना जर परमात्मा प्राप्त झाला तर तो आपल्याला सुद्धा प्राप्त होऊ शकतो. हा निश्चय आपण अंतःकरणामध्ये धारण करावा आणि हा निश्चय अंतःकरणात धारण करून कशा पद्धतीने परमतत्वापर्यंत आपल्याला जायचंय याचा विचार करून परमार्थामध्ये पदार्पण करावं. पण एकांतात बसून करण्याची ही प्रक्रिया आहे. प्रत्येकाने ही प्रक्रिया करण्याची गरज आहे. असं जर केलं नाही तर फक्त बाह्यांगाने केलेला परमार्थ त्याने नुसतीच अश्रद्धा होईल आणि परमपदाला झोपण्याचा प्रकार. असं परमपदापर्यंत जाता येणार नाही, विचारवानच व्हावं लागेल. राजा परीक्षिताला कळालं मला 7 दिवसात मरायचंय, 7 दिवसात मृत्यू प्राप्त होणार हे त्याच्या लक्षात आलं. त्याच क्षणाला राजाने लगेच विचार केला, निर्णयच केला की बस आता हे सगळं सोडून द्यायचं आणि लगेच भगवंताच्या प्राप्तीकरिता निघायचं. काही क्षणात राजाला निर्णय करता आला. निर्णायक भूमिका सुद्धा परमार्थात फार महत्वाची असते. निर्णयच करता आला पाहिजे. काही लोकांना लोक बळजबरी करतात माळ घाला म्हणून, ते म्हणतात थांबाना, पाहुना, विचार करून, असं फार बरेच दिवस चालतं. मग चांगलं वर्ष 1.5 वर्ष त्यांनी विचार करून घालू का नको माळ, असं त्यांनी होतं. मग इकडून तिकडून त्यांनी माळ घाल. पण तो विचार जर पक्का नसला तर 8-15 दिवसातच कार्यक्रम होतो त्याचा. कारण लोक म्हणतात झाले बुवा, आता झाले महाराज, आता काय तुमचं, असं त्यांनी लोक बोलायला सुरुवात करतात. पण विचारच पक्का असला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. निश्चयच केला पाहिजे. राजाने निश्चय केला. राजाला जणू ज्ञानोबरांची 24 पाठ झाली होती. झडझडवणी वाहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग जिया पावसे अव्यंग निज धाम माझे. राजा त्यांनी गंगेच्या काठावर जाऊन बसला. ज्ञानरूपी गंगेच्या काठावर बसलेला आहे. अनशन व्रत राजाने धारण केलेलं आहे आणि आता हा राजा त्यांनी भगवंताचं स्मरण करतोय. चमत्कार झाला. श्री शुकदेवजी महाराजांचं आगमन झालं. शुकाचार्यांना आलेलं त्यांनी पाहून सर्व ऋषीमुनी उठून उभे राहिले. सर्वजण त्यांनी स्वागत करू लागले. राजाने त्यांनी महाराजांचं स्वागत केलं. उंच आसनावर बसवलं. आपल्या अंतःकरणातले भाव त्यांच्या समोर प्रगट केले. महाराज मला वाचवा, मी पाप केलेला आहे. माझ्या हाताने ब्राह्मणाचा अपराध घडलेला आहे. मी पाप त्यांनी, मला मान्य आहे, माझं पाप मला मान्य आहे. माझ्यावर कृपा करा आणि कृपा करून माझ्या उद्धाराची सामुग्री मला द्या. माझा लवकरात लवकर उद्धार कशाने होईल असं मला कृपा करून सांगा. असं जेव्हा विचारायला सुरुवात केली, काही मी उद्धार पावेन, काय हे कृपा करीन नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. म्हणून असं विचारलं पाहिजे संतांच्या समोर जाऊन की माझा पण उद्धार होईल का. ही जी प्रक्रिया तुम्ही लोकांच्या समोर वर्णन करून सांगता, मोक्ष, उद्धार, परमतत्वाची प्राप्ती, परमपदाची प्राप्ती, परमात्मा तत्वाची प्राप्ती, हे जे सगळं तुम्ही मोठे मोठे शब्द वापरता, हे माझ्या पण जीवनात कधी येईल का असा प्रश्न आधी मनात निर्माण व्हावा. आणि तो निर्माण झाल्यानंतर त्यांनी कधीतरी विचारावं कोणासमोर तरी जाऊन की मला हे जमेल का, हे मला जमण्यासारखं आहे का. मग मार्ग आपोआप त्यांनी सापडेल. राजाने प्रश्न विचारला. शुकाचार्याने तो ऐकला आणि शुकाचार्य त्यांनी प्रश्नावरच प्रसन्न झाले राजाच्या. प्रथम स्कंद तिथे पूर्ण झालं आणि द्वितीय स्कंदात आपण पदार्पण करतो. या दुसऱ्या स्कंदाला साधना स्कंद म्हणतात. याच्यामध्ये 10 अध्याय आहेत. 10 अध्याय. या साधना स्कंदामध्ये पहिल्या 2 अध्यायांमध्ये त्यांनी ध्यान प्रकरण वर्णन करून सांगितलं. यानंतर त्यांनी नंतरच्या 2 अध्यायांमध्ये श्रोता आणि वक्ता यांच्या हृदयाची शुद्धी सांगितली. नंतरचे 6 जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये निधिध्यासन वर्णन करून सांगितलं. म्हणून निधिध्यासन अतिशय महत्वाचं असतं. या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहण्यासारख्याच आहेत. म्हणून साधना करायची असेल, अधिकारी झाला की मग तो साधना करू शकतो. अनाधिकारी मनुष्य साधना करीत नाही. बघा कसा क्रम आहे, बरं सुंदर क्रम आहे. पहिला स्कंद अधिकार स्कंद आणि दुसरा स्कंद साधना स्कंद. ज्या दिवशी तुम्ही परमार्थाचे अधिकारी व्हाल त्या दिवशी तुम्ही साधना करण्याच्या योग्यतेचे व्हाल. मग साधना तुमच्या जीवनात येईल. म्हणून साधनाच महत्वाची आहे. इथं साधनच केलं पाहिजे. बिगर साधनेचं काय मिळणार नाही. लोक असे आहेत महाराज,
की फार आपल्या हिताचे प्रमाण पाठ करतात. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे छान 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 प्रमाण पाठ करतात आणि तेवढ्यावरच फक्त आपल्या मस्तपैकी तरंगतात. तेवढ्यावर थांबायचं नाही. मला अजून प्रमाण माहिती आहेत. मला प्रमाण माहिती आहे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष याला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्मा वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरात ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी दिली तिलांजली कुळ नामरूपासी देह ज्याचा त्याशी समर्पिला फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली तुका म्हणे रक्षा झाली आपे आप उजळाला दीप गुरुकृपा. हे पण त्यांचंच प्रमाण आहे जे म्हणतात नामसंकीर्तन साधन पैसो. मग सोपे सोपे प्रमाण आपण पाठ करून ठेवतो आणि लगेच आपण ते सगळ्या लोकांसमोर सांगतो नाही फार सोपं आहे म्हणे हे कलियुग आहे आणि कलियुगात त्याने असंच साधन केलं पाहिजे. अरे पण हे फक्त तुला लाडीगुडी लावून एकत्र करण्याकरिता सांगितले. मला 2 प्रमाण सांगायचे. असं आहे भक्तिपंथ बहु सोपा आणि पुण्य नागवे पापा असं सांगून त्यांनी सगळ्या लोकांना एकत्र केलं जातं. एकदा का तो भक्तीच्या पंथात आला तो हरिपाठ करायला लागला काकडा करायला लागला वारी करायला लागला पोथी वाचायला लागला की मग हे सगळं त्यांनी पूर्ण होत असताना जरा रुळल्यासारखा दिसला की मग हळूच त्याला सांगतात भक्ती तो कठीण चुळावरील पोळी. आधी म्हणतात भक्तिपंथ बहु सोपा आणि नंतर तेच म्हणतात भक्ती तो कठीण शुळावरील पोळे. नेमकं काय खरं समजायचं सोपं म्हणायचं की कठीण म्हणायचं. हे जवळ घेण्याकरिता सोपं आहे आणि मग त्याला त्याच्यात पदार्पण केल्यानंतर सांगायचं की बाबा इथं साधनाच केली पाहिजे. इथं साधनेशिवाय पर्याय नाही. कधीतरी भगवंताचं स्मरण करण्याकरिता एका जागेवर बसलं पाहिजे. भगवंताला कळवळून त्याने बोलावलं पाहिजे. भगवंताला सांगितलं पाहिजे देवा माणसाचं शरीर मिळालं रे मला हे मला त्यांनी कळालेलं आहे की दुर्लभ असणारं मनुष्य शरीर आहे मला मिळाले आणि मला हे पण माहिती आहे की या शरीराच्या माध्यमातून मला सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेता येऊ शकते. मला तुझ्या दर्शनापर्यंत त्यांनी जाता येऊ शकतं. फक्त मला स्वतःहून तुझ्यापर्यंत येता येत नाही. देवा माझ्यावर दया कर माझ्यावर कृपा कर आणि तू स्वतःच मला तुझ्यापर्यंत घेऊन जा असा मार्ग तू स्वतः मला दाखव. असं जर आपण त्यांनी भगवंताला म्हटलो तर परमात्मा सगळे मार्ग प्रशस्त करून टाकेल. पण एक वाक्य त्यांनी अंतकरणाच्या पटलावर लिहून ठेवा. रामसुखदास स्वामी त्यांनी म्हणायचे मोठे महापुरुष होऊन गेले. ते म्हणायचे तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ भगवान अपने आप संभाल लेंगे. महत्वाचं वाक्य आहे ते कोरून ठेवण्यासारखं. तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ फक्त भगवंताशी नातं जोड भगवंताशी बोल अंतकरण भगवंताच्या समोर प्रगट कर. भगवान अपने आप संभाल लेंगे. आपोआप देव सांभाळेल तुम्हाला मार्ग त्यांनी दाखवेल. राजाच्या जीवनामध्ये मार्ग प्राप्त झाला साधना त्यांनी जीवनामध्ये प्राप्त झाली. साधना स्कंद आपण पाहतो. पण आता त्यांनी या स्कंदाच्या सुरुवातीलाच श्री शुकदेवजी महाराजांनी बोलायला सुरुवात केली. हरी श्री शुकवाच हे वरी आदेशके प्रश्न कृतो लोकहितं नृपः आत्मवित्सम्मतं पुंसां श्रुतव्यादिशयपराः. काय गोड प्रश्न विचारलास राजा. तुझ्या हिताचा नाही जगाच्या हिताचा प्रश्न आहे. तो म्हणतो लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय सांगा. तुला लवकरात लवकर मरायचं इथपर्यंत आम्हाला माहिती आहे पण तुला मरायला अजून 7 दिवस टाइम आहे. 7 दिवस तू जिवंत राहणार आहेस. पण असं समाजात पाहायला मिळतं तुझ्यापेक्षा घाईवर आहेत काही लोक जे 7 दिवस पण त्यांनी जिवंत राहतील की नाही सांगता येत नाही. म्हणून क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. पण सावधान सर्व लोकांना सावधान करतात साधू संत. म्हणून त्यांनी पुढे हुशार बाहेरे हुशार रे म्हणून त्यांनी हुशारी आपण बाळगली पाहिजे आणि भगवत चिंतनाला लागलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी ज्याला खरोखर त्यांनी ही जाणीव झाली असेल त्यानं काय करावं. श्रोतव्यादिनी राजेंद्र प्रणाम संती सहस्रशः. राजा त्यांनी लक्षपूर्वक ऐक मी तुला त्यांनी त्याचा विस्तार करून सांगतो की काय करावं. ज्याला त्यांनी खरोखर आपलं मरण जवळ आल्यासारखं दिसतंय त्यानं सगळ्यात आधी देह अपत्य कलत्र आदिशु आत्मसैन्यस्य सत्स्वपी देशा प्रमत्तोंडी धनम पश्यन्न पिन पश्यती. यादी सांगितले. देह अपत्य कलत्र या सगळ्या गोष्टी आहेत ना. देह म्हणजे शरीर अपत्य म्हणजे मुलं कलत्र म्हणजे सगळे त्यांनी नाते संबंधी लोक. या सगळ्यांविषयीची त्यांनी असणारी ममता अगदी त्यांनी काढून घ्यावी आणि त्या सगळ्यांमध्ये राहत असून त्या सगळ्यांमध्ये राहत असताना हा संपूर्ण प्रपंच पाहून नाही पाहिल्यासारखा करावा. कळतं तुम्हाला. म्हणजे प्रपंचात राहायचे संसारात राहायचे पण कसं राहायचंय मला वाटतं याच श्लोकाचा विस्तार नाथ महाराजांनी केला असेल. ते म्हणतात पक्षी अंगणी उतरती
अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहते पक्षीदाणे टिपण्याकरिता अंगणात येतात दाणे टिपतात आणि निघून जातात ते त्या घरात अडकून पडत नाही वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जवरी प्राक्तनाची दोरी वस्तीकर म्हणजे वाटसरू काल महाराज आले होते ना आपल्या कथेमध्ये त्यांची दिंडी आली होती मग ती दिंडी घेऊन आली होती रात्री सुप्यात त्यांनी मुक्काम केला कुठेतरी सकाळी उठून गेले मला वाटतं आज दिवसभर सुप्याची आठवण झाली नसेल मग पुढच्या गावात गेलेले आहेत महत्वाचा विचार सांगताय एकदा वस्तीकर वस्तीला आला आणि तो प्रातःकाळी उठून गेल्यानंतर मागच्या गावाची आठवणही करीत नाही मागच्या घराची आठवणही करीत नाही तसं आपण इथं वस्तीकरच आहोत हे लक्षात ठेवा ही ठिकाणी आपण वस्तीला आलेलो आहोत हे शरीर आहे पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला याच्यात राहायचं आहे याच्या आधी आपण दुसरीकडे कुठेतरी होतो आणि जर मोक्ष प्राप्त करून घेतला नाही तर अजून कुठेतरी जावं लागणार आहे हे भाडेतरी घर आहे आणि याच्यात आपण राहतो हे पंचमहाभूतांनी आपल्याला दिलेलं आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले हे आपल्याला शरीर आहे आणि या शरीरात आपण त्याने राहतो आहोत कधीतरी त्यांनी देऊन टाकावं लागणार आहे देह हे काळाचे धनकुबेराचे हे काळ याला घेऊन जाणार आहे तू तो काय नगर का सोला घर तुझे सौदागर तू आहेस आणि काया रूपी नगरीमध्ये तू आलेला आहेस इथला व्यापार पूर्ण झाला की तुझे आपले वतन पे जाणं आहे एक दिवशी वतनावर जावं लागणार आहे महत्वाची गोष्ट आहे याच्यात राहणार किती दिवस आहोत म्हणून त्याने या काया नगरीमध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे आणि आपण त्याने या नगरीत राहतो आहोत पण आपली चूक अशी झालेली आहे की या नगरीलाच आपण आपलं समजायला लागलो आपलं वतन आपण विसरलेलो आहोत नको नको मना तू माया नको गुंतू माया जाळी काळ आला ग्रस्त करून टाकण्याकरिता जवळ आलेला आहे माया जाळात गुंतू नकोस स्वतःला मोकळ कर आणि भगवंताचं चिंतन कर महत्वाची गोष्ट आहे म्हणून देहापत्य कलत्रादिशु आत्मसन्यास सत्स्वपी तेषाम प्रमत्तो निधनम पश्यन्न पे न पश्यती संसारात त्याने राहायचंय ना मग सगळ्यात आधी त्याने संसारात पाहुण्यासारखा राहा जसं पाहुणा आपल्या घरी आला की 4 दिवस राहतून निघून जातो तसं संसारात त्याने मी पाहुणाच आहे असा विचार करून त्याने राहा त्याच्यात आसक्त होऊ नकोस
एखादं भाड्याचं घर जर आपण त्याकडे घेतलं, त्या घरामध्ये आपण भाडेकरू म्हणूनच राहतो. स्वतःच्या घरात राहत असताना जेवढी निगराणी आपण घराची ठेवतो तेवढा भाडेकरी कधीच ठेवीत नाही. महत्वाची गोष्ट आहे. तो त्या घराची रंगरंगोटी करीत नाही, तो त्यातली काही व्यवस्था पाहत नाही. तो म्हणतो जायचंय मला, कुठं आपलाय असं तो सहजच म्हणतो, आणि तो त्याला त्यांनी अशा पद्धतीने बाजूला करतो. तसं आपणही संसारात राहावं आणि काय करावं, अशा स्थितीमध्ये राहून भगवंताचं स्मरण करावं. तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वर हरिही श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यस्यता भयम. 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि अतिशय महत्वाच्या सांगितल्या. राजाला साधन सांगतायत. बरं, काय साधन करायचं? अंतकरणातून त्यांनी अशा पद्धतीने संसाराला दूर कर. संसारात फक्त तू दिसायचंय पण असायचं मात्र नाही. असायचं भगवंताच्या चिंतनामध्ये. महत्वाची गोष्ट आहे. आणि असं त्यांनी करत असताना 3 गोष्टी सांगितल्या. भगवंताच्या मधुर असणाऱ्या कथांचं तू श्रवण कर. भगवंताची गुणांवर तू जगाच्या समोर वर्णन करून सांग. आणि हे ऐकत असताना आणि सांगत असताना त्या मंगलमय असणाऱ्या प्रभूचं तू स्मरण कर. श्रोतव्य, कीर्तितव्य आणि स्मर्तव्य या 3 साधना सांगितल्या. महत्वाची गोष्ट सांगते. म्हणून ऐकायचं जर असेल तर जगाचा बाजार ऐकण्यापेक्षा भगवंताचे मधुर त्यांनी गुणानुवाद ऐकावेत. पहिला मुद्दा. जर बोलायचंच असेल तर त्यांनी भगवंताविषयी बोलावं, दुसरं काहीच बोलू नये. आपण अनेक वेळेला त्यांनी ऐकत असता, पुन्हा एकदा ऐकून ठेवा, तुम्ही ऐकलेलंच आहे याच्या आधी. म्हणून त्यांनी जर सगळ्या लोकांमध्ये तुम्ही बोलत असाल, सगळ्या लोकांमध्ये बोलण्याचा प्रसंग जर तुम्हाला येत असेल तर देवाविषयी बोला. आणि ज्या वेळेला तुमच्याजवळ कोणीच नसेल, तुम्ही एकटे असाल, त्यावेळेला देवाबरोबर बोला. 2 गोष्टी. एकटे असाल त्यावेळेला देवाबरोबर बोला, आणि लोकांमध्ये असाल त्यावेळेला देवाविषयी बोला. म्हणजे आपोआपच त्यांनी तुम्हाला स्थैर्य प्राप्त होईल, भगवंताचं प्रेमही प्राप्त होईल. म्हणून त्यांनी श्रोतव्य ऐकायचे देवाविषयी, कीर्तितव्य वर्णन करायचे देवाचं, आणि स्मर्तव्य भगवंताचं स्मरण त्यांनी करायचं. असं केल्यानं काय होईल महाराज, असं ज्या वेळेला त्यांनी प्रश्न पडला, सांगितलं असं केल्यानं अखंड भगवंताचं स्मरण चित्तामध्ये राहील आणि अंतकाल समयाला हे चिंतन टिकून राहील. आणि ज्यावेळेला हे शरीर पडेल, मृत्यू अशा पद्धतीने येईल, त्यावेळेला भगवंताच्या स्मरणामध्ये त्यांनी शरीर पडेल आणि मग परमगती प्राप्त होईल. देवानं वचन दिलेले अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. अंतकाल समयाला जो माझं स्मरण करतो, अंतीची मती अवधारीची पुढली गती. अंतकाल समयाच्या स्मरणावरच त्यांनी पुढची गती अवलंबून आहे. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, जागत आजवा असिजे तेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेळू देखिजे त्याची स्वप्ने. जसं जागेपणात आपण विचार करतो, विचार करता करता झोपलो की डोळा लागल्याबरोबर स्वप्नात सुद्धा तेच येतं. तसं अंतकाल समयाला ज्याचं आपण चिंतन करतो, पुढची गती त्याच पद्धतीची प्राप्त होते. मग अंतकाल समयाला जर आपण भगवंताचं चिंतन करत असलो तर आपोआपच त्याने भगवत स्वरूपता आपल्याला प्राप्त होईल. वेगळं काही करायची आवश्यकता पडणार नाही. म्हणून त्याने अंतकाल समयाला तुला भगवंताचं स्मरण व्हावं, याच्याकरता हे साधन तुला करावं लागेल. राजा म्हणला, महाराज मग अंतकाल समयालाच करून डायरेक्ट स्मरण, आता हे मधीच एवढं सगळं करायची काय आवश्यकता आहे? एवढंच आहे ना, अंतकाल समयाला देवाचं स्मरण व्हावं. मग ते करायचं असेल तर मरायच्या वेळेला करील ना मग मी देवाचं स्मरण. ते म्हणलं तेवढं सोपं नाही. अंतकाल समयाला एकाएकी देवाचं स्मरण येणं होणं तेवढं सोपी गोष्ट नाही. त्याच्याकरिता अभ्यासाची गरज पडते. वेदवान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ पराम पुंसा अंती नारायण. जन्मभराची त्यांनी तपश्चर्या करावी लागेल, तेव्हा अंतकाल समयाला देव आठवेल, नाही तर आठवणारच नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम काही आवत नाही. ऋषी मुनी जन्मभर तपश्चर्या करतात तरी शेवटच्या वेळेला राम तोंडात येत. आपल्याला आपोआप कसं काय येईल? त्याच्याकरिता संस्कारच असले पाहिजेत वृत्तीवर, त्याच्याकरिता संस्कार असले पाहिजे आपल्या मनावर. भगवंताच्या चिंतनाचे संस्कार केले पाहिजेत. रात्रंदिवस भगवंताच्या चिंतनाची ओढ लागली पाहिजे. खाता पिता उठता बसता येता जाता देता घेता हरी बोला, हरी बोला, सगळं काम करता हरी बोला, हरी 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 म्हणत राहावं. हरीशिवाय पर्याय नाही. त्याचं नावच आहे हरी. हरी हरती पापानी दुस्तरम, आहे की नाही? हरी त्यांनी पाप हरून घेतो, हरी दुःख हरून घेतो, हरी अज्ञान हरून घेतो. जो पापाचं हरण करणार आहे, जो दुःखाचं हरण करणार आहे, जो तापाचं हरण करणार आहे, जो अज्ञानाचं हरण करणार आहे, त्याला हरी म्हणतात. त्या हरीचं स्मरण अखंड जर आपण करत राहिलो तर अंतकाल समयाला त्याचं स्मरण होईल. आणि त्याचं स्मरण झालं की मग मात्र काही चिंता करायचं काम पडणार नाही.
म्हणून त्यांनी रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करावं लागेल. आपण अनेक उदाहरणं त्यांनी पाहतो. एक म्हातारं मरायला लागलं होतं, थकलं होतं, आता ते जाण्याच्याच बेतात होतं. मुलं मात्र चांगले होते, म्हातारं काय पारमार्थिक नव्हतं. आता काय करायचं, त्या म्हाताऱ्याच्या तोंडात त्यांनी अंतकाल समायला तरी देवाचं नाव यावं. शंकराचे भक्त होते, त्यांना वाटायचं त्यांनी म्हाताऱ्याच्या तोंडात शिव 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 असं त्यांनी नाव यावं. म्हातारा काय शिव शिव म्हणत नव्हतं. त्याला म्हणायचे पोरं, बाबा तुम्ही शिव शिव म्हणा. ते काय म्हणेच ना महाराज. मग काय करावं आता. पोरं हुशार होते, त्यांनी युक्ती केली. ते म्हणले याच्या तोंडात असं नाही शिव याचा, याला प्रपंचाचा छंद आहे मोठा. हा, प्रपंचाचं चिंतन करतोय. एक पोतं घेतलं आणि म्हाताऱ्याला जिथं झोपवलं होतं त्याच्या समोरच नेमकं पोतं नेऊन उभं केलं. त्या पोत्याला पाडलं छिद्र आणि छिद्र पाडून त्याच्यातून धान्य गळायला लागलं. पोरांना वाटलं की एवढा प्रपंचाला चिकटलेला निदान या पोत्यातून धान्य गळतंय, त्या निमित्तानं तरी म्हणेल अरे ते शिव शिव. पोराला म्हणते शिव, त्या निमित्तानं तरी शिव तोंडात येईल. आणि असंच झालं महाराज. ते धान्य त्यांनी गळायला लागलं आणि म्हाताऱ्याने ते पाहिलं. आता त्यानं म्हणायचं ना शिव शिव, पण ते पोरांचा बापच होता तो. पोरं जेवढे हुशार त्याच्यापेक्षा जास्त हुशार होता. म्हातारं रागवलं महाराज ते पोतं गळायला लागल्यावर आणि बोलवून घेतलं, हे इकडे म्हणला. काय का, अरे ते पोतं गळतं मला. टाच 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 म्हणलं की मेला. टाच म्हणल्याबरोबर जीव गेला महाराज. काय करता आता ते. का बरं त्याच्या तोंडात शिव आलं नसेल. अरे कधी घ्यायची सवयच नाही. देवाचं नाव कधी जन्मभर तोंडात आलंच नाही. ते टाच टाच नाही म्हणायचं, मग काय म्हणेल त्याच्या तोंडात शिव आलंच नाही महाराज. म्हणून त्यांनी जन्म जन्म मुनी जतन कराई, अंत राम काही आवत नाही. अंतकाल समयाला असा देव आठवायचा नाही, त्याच्याकरिता अभ्यासच करावा लागेल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी अंतकाली भगवंताचं नाम मुखात येण्याकरिता आपण सदैव भगवत चिंतन त्यांनी करत राहावं. हा त्यातला भावच आहे. म्हणे महाराज तुमचं म्हणणं मला पटलं. आता मला सांगा मी कशा पद्धतीने श्रवण करू, श्रोतव्य कशा पद्धतीने भगवंताची गुणानुवाद गाऊ, कीर्तितव्य, आणि कसं भगवंताचं स्मरण करू, कोणत्या माध्यमातून मला हे होईल हे कृपा करून सांगा. सांगितलं सोपं माध्यम आहे. हा, मी तुला एक पुराण सांगतो म्हटले. त्या पुराणाच्या माध्यमातून तुला देवाचे गुणानुवाद ऐकता येतील. हे ऐकून झाले की तू ते लोकांच्या समोर सांगू शकशील आणि ते सांगताना ऐकताना तुला भगवंताचं स्मरण होईल. हा, बघा हे ऐकत असताना अंतकरणावर संस्कार घडतात. महत्वाची गोष्ट आहे. छोटे छोटे मुलं सुद्धा, हा, आम्ही घरी गेलो ना की पोरं इथं ऐकायला आलेले असतात. ते घरी जाऊन त्यांच्या आईला सांगतात कथेत काय काय झालं. हा, एक रामदास होता, तो त्यांनी कथेत आला होता आणि मग त्याला ती कथा सांगितली. असं छान छान त्यांनी गोष्टीसारखं सांगतात ते, पण त्यांच्यावर संस्कार होतात. महत्वाची गोष्ट ऐकून ऐकून संस्कार होतात. हे लक्षातच घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम, म्हणून ब्रह्मसंहित असणारे हे भागवत पुराण आहे. ते मी तुला सांगतो, ते तू ऐक, म्हणजे खऱ्या अर्थानं तुला भगवंताचं स्मरण कायमस्वरूपी होत राहील. त्यावेळेला फार जास्त आज फार सुविधा आहेत महाराज. आज भागवत कथेचं आयोजन केलं तरच भागवत कथा ऐकता येईल असं नाही. आज कोणालाही भागवत कथा कुठेही ऐकता येऊ शकते. हा, एवढे त्यांनी तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. हा, मोबाईल आपल्याकडे आहे की नाही, त्याच्यात तुम्ही युट्यूबवर एखादा चॅनल सर्च केला की त्याच्यात लगेच ताबडतोब तुम्हाला भागवत कथा घरी बसल्या ऐकायला मिळते. तुम्ही तुमचं काम करताना, तुम्ही प्रवास करताना, गाडीत सुद्धा ऐकू शकता, कुठेही ऐकू शकता. कोणत्या वेळेला तुम्हाला ते फक्त ते ऐकताना मर्यादेतच ऐकली पाहिजे. नाही तर तुम्ही कसे लोळून घोळून त्यांनी ऐकाल, त्याची तुम्हाला फलश्रुती प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी ऐकणं फार महत्वाचं आहे. त्यावेळेला ते नव्हतं. म्हणून त्यांनी कुठेतरी बसूनच ऐकणं फार गरजेचं होतं. मग ते म्हटले तुला भागवत कथा सांगतो जेणेकरून खऱ्या अर्थानं तू कृतार्थ होऊन जाशील. राजा म्हणला महाराज माझ्याकडे 7च दिवस आहेत. 7 दिवसात त्यांनी माझा उद्धार कसा होईल. महाराज हसले आणि हसून बोलले राजा अरे त्यांनी मुक्त होण्याकरिता, उद्धार होण्याकरिता 7 दिवसच कशाला लागतात. अतिशय थोड्या काळात सुद्धा भगवंताच्या चिंतनानं मनुष्य मुक्त होऊ शकतो. तुला उदाहरण सांगतो. काय उदाहरण सांगितलं. खट्वांगो नाम राजर्षी ज्ञात्वे यत्ता महायुषः मुहूर्तात सर्व मृत्सृज्य गतवान अभय हरिहि. एक राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे खट्वांग नावाचा राजा. त्या खट्वांग राजाला त्यांनी त्याचं आयुष्य संपून चाललं होतं आणि 1च तास शिल्लक राहिला होता. 1 तासामध्ये भगवंताचं भजन केलं, दशनाम अपराध रहित भगवंताचं नाम चिंतन केलं. त्याचा परिणाम काय झाला. राजाचा सापडला हरितयाला साधने. 1 तास उरला खट्वांग रायाशी आणि भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरितयाला साधने. त्यानं नामचिंतन रूपी साधना केली आणि देव त्याला प्राप्त झाला. म्हणून 1 तासात जर त्यांनी मुहूर्तात, मुहूर्त शब्दाचा अर्थ होतो पाऊण तास,
नाथ महाराज तर 1 तास म्हटले, पण पाऊण तासातच उद्धार झाला राजाचा. महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणले महाराज आम्ही दिवसातून 3 तास जप करतो आणि याचा 1 तासातच उद्धार झाला. आम्हाला अजून तसलं काही अनुभवाला येत नाही. जप करणं वेगळं, नाम जप करणं वेगळं आणि दशनाम अपराध रहित नाम जप करणं वेगळं. नाम जप तर सगळेच करतात महाराज, सारेच नामधारक आहेत. आम्ही नाम घेतो, आम्ही नाम चिंतन करतो, आम्ही नामस्मरण करतो, असं छाप मध्ये रुबाबात सगळ्या लोकांच्या समोर सांगितलं जातं. पण नामचिंतन करण्याच्या सुद्धा काही रीती आहेत, ती रीत सुद्धा कळाली पाहिजे. 10 प्रकारचे अपराध आहेत. नामचिंतन करणाऱ्या माणसाने हरिहरात भेद त्यागणी करायचा नाही. नामचिंतन करणाऱ्या माणसाने त्यागणी नामचिंतनाच्या साधनेला न्यून समजायचं नाही. नामचिंतन करणाऱ्या माणसानं साधू संतांची निंदा करायची नाही. नामचिंतन करणाऱ्या माणसानं व्याभिचार करायचा नाही. त्यानं लोकांच्या कुटाळ्या करायच्या नाहीत, लोकांची खलबत्ती कुटायची नाहीत, उचापती करीत बसायचं नाही, लोकांचं वाईट चिंतायचं नाही. बऱ्याच गोष्टी आहेत. नाही तर नुसतं नामस्मरण करायचं, हाय धंदा चालू ठेवायचा. कसं काय जमेल महाराज? विष आणि अमृत एकत्र जर घेतलं तर अमृत जरी अमृत असलं तरी विषाबरोबर घेतल्यानंतर त्याचा प्रभाव जाणवणारच नाही. हे नामामृत आहे, गोष्ट खरी आहे, ते उद्धारून नेणारच आहे. पण एवढं विष आपल्या पोटात भरलेलं आहे ना, विषासहित अमृताचं सेवन चालू आहे, म्हणून ते जमत नाही. मग काय केलं पाहिजे? अपराध रहित, व्याभिचारी दृष्टी आपल्या पोटात नसावी. आपलं अंतःकरण निर्मळ झालेलं असावं. फार नाही करता आलं तर तुकोबाराने सांगितलेली 2 साधनं नक्कीच करावीत. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा दरी विटाळ. दुसऱ्याचं धन आपल्याला मातीसारखं दिसलं पाहिजे आणि दुसऱ्याची स्त्री आपल्याला आई दिसली पाहिजे. एवढे 2 पथ्य जरी प्रकर्षानं अंतःकरणापासून पाळता आले तरी निदान त्याचं अंतःकरण निर्मळ होऊन भगवत प्राप्तीचा अधिकारी होईल. म्हणून त्यांनी अशी नजरही खरकटी ठेवायची, नामचिंतन नाही करायचं, त्याचा काय उपयोग आहे महाराज? पण मुंह में राम बगल में छुरा, तोंडात राम 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 सारखं त्यागणी चालू आहे. काय करतं त्या रामरामाला? त्याचं अंतःकरण निर्मळ असलं पाहिजे, हा त्यातला भाव आहे. मला बरंच काय सांगायला आठवतं, पण फार लांब जायचंय. म्हणून त्यांनी राजाने हे ऐकलं. राजाला मोठं समाधान वाटलं. महाराज जर खरोखर त्यांनी श्रीमद भागवतानं माझा उद्धार होतोय, मी भगवंताचं स्मरण करायला तयार आहे, मी त्यांनी भगवंताची कथा ऐकणार आहे, मला त्यांनी श्रोतव्य कीर्तितव्य स्मर्तव्य या 3 त्यांनी साधनांचं अवलंबन करायचं आहे. आता मला तुम्ही सांगा, ही साधना मी कोणत्या प्रकाराने करू? काय केलं म्हणजे मला ही साधना त्यांनी सिद्ध होईल? मग काही नियम सांगितले राजाला. राजा, तुला ही साधना करत असताना सगळ्यात आधी तुला तुझ्या आसनावर विजय प्राप्त करून घ्यावा लागेल. जितासना, हा आसनावर विजय प्राप्त करून घ्यावा. नंतर जित श्वास, हा श्वासावर विजय प्राप्त करून घ्यावा. नंतर जित संग, हा संगतीवर विजय प्राप्त करून घ्यावा. आणि जितेंद्रिय, हा इंद्रियावर विजय प्राप्त करून घ्यावा. जितासना, जित श्वासा, जित संगा, जितेंद्रिय, हा. आणि अशा स्थितीमध्ये जाऊन भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपाचं ध्यान करावं. असं ध्यान त्यांनी करण्याकरिता ही स्थिती आपल्याकडे आलीच पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुमच्या सगळ्यांच्या हिताची गोष्ट सांगताय. हे बघा, आताच त्यांनी मध्यंतरी आपण एक अनुष्ठान केलं होतं, 40 दिवसाचं अनुष्ठान केलं होतं, 41 दिवसाचं. सगळ्या लोकांना आवाहन केलं होतं, तुम्ही 1 तास त्यांनी बसायचं, न हालचाल करता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सतत म्हणत राहायचं, भगवंताचं स्मरण करत राहायचं, असं सगळ्या लोकांना सांगितलं होतं. बऱ्याच लोकांनी अंतःकरणापासून अनुष्ठान केलं सुद्धा. बरेच लोक याच्या सुद्धा आहेत अनुष्ठान करणारे, सगळ्यांनी अनुष्ठान केलं. हे अनुष्ठान का करून घेतलं असेल त्याचं कारण आहे, तुम्हाला साधना जर करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं आसन सिद्ध करावं लागेल. निदान एका आसनामध्ये 1 तास तरी तुम्हाला शांतपणे बसता आलं पाहिजे, न हालचाल करता. एका आसनामध्ये 1 तास तरी तुम्हाला बसता आलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही निश्चल रीतीनं एका आसनामध्ये 1 तास बसू शकाल त्यावेळेला तुमचं आसन सिद्ध होईल. ते आसन महत्वाचं आहे. यानंतर त्यांनी श्वास, अनाठाई त्यांनी वाहतोय ना श्वास, वेगात वाहतो ना श्वास, या श्वासावर कंट्रोल केलं पाहिजे, या श्वासाकडे लक्ष दिलं पाहिजे. शांत चित्ताने त्यांनी महाराज श्वास आत जातोय, श्वास बाहेर येतोय, या श्वासामधून एक स्पंदन त्यांनी जाणवत आहे, जे आपल्या जवळच आहे, फक्त गुरुमुखातून श्रवण करायचं आहे. माऊली म्हणतात, मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, हृदयी स्वयंभाची असे, मग प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. म्हणून त्यांनी प्रत्येक श्वासाश्वासातून त्यांनी भगवंताचं चिंतन करता येतं. हे त्यांनी अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी साधना करत असताना एका आसनावरती शांतपणे 1 तासभर त्यांनी बसावं. एखाद्याला काहीच मंत्र माहीत नसेल, काही साधना प्राप्त झाली नसेल, त्यानं त्यांनी फक्त अनुभव घ्यावा, काय हरकत आहे. डोळे बंद करून त्यांनी असं बसायचं
आणि फक्त श्वासावर लक्ष द्यायचं. श्वास आत जातो बाहेर येतो. 24 तासामध्ये त्यांनी 21,600 एवढा जपत्या एवढा श्वास आपला त्यांनी होत राहतो. 21,600 फक्त आपण त्याच्यावर लक्ष द्यायचं. कुठून तयार होतो श्वास, कुठून त्याची उत्पत्ती होते, कुठं लय होतो, याचा अभ्यास केला पाहिजे. शांतपणे डोळे बंद करून त्यांनी बसायचं. काही मंत्रतंत्र जरी जपलं नाही आणि फक्त श्वासावर लक्ष जरी दिलं तरी ते आपल्याजवळ देवानं दिलेलंच आहे. मला देणगी आहे देवानं दिलेली, महत्वाची गोष्ट आहे. फक्त त्याच्यावर तुम्ही एकरूप होण्याची आवश्यकता आहे. फक्त तुम्ही त्याच्यावर स्थिर होण्याची आवश्यकता आहे. हा श्वास म्हणजे भगवंतानं दिलेलं वरदान आहे महाराज. पण हे आपण त्यांनी भगवत चिंतनाकरिता वापरलं पाहिजे. श्वासातून भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. सासो की माला पे सासो की माला पे सिमरू बन जावा बंदा में तेरा राधेश्याम, बन जावा बंदा में तेरा राधेश्याम. सासो की माला तो सासो की माला तो सिमरू प्रियतम, सासो की माला तो सासो की माला तो सिमरू सासो की माला पे सासो की माला पे सासो की माला पे सासो की माला श्वासात नामचिंतन करता येतं, महत्वाची गोष्ट आहे. हातात माळ घेऊन त्यांनी जपणं याला जप म्हणतात. पण श्वासातच जर नामचिंतन बसवलं तर त्याला आजपा म्हणतात. जपायची गरजच नाही. ते स्वाभाविकपणे त्यांनी अशा पद्धतीने सुरू आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी श्वासावर नियंत्रण करावं. आपल्या नासापुटातून वारा वाहतो. माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं नासापुटाहुनी वारा वाहत असे अंगुली 12 बोट त्यांनी हा वारा सतत वाहत राहतो. मग आपण ज्यावेळेला श्वासावर नियंत्रण त्यांनी करू, श्वासावर एक केंद्रित होऊ, त्यावेळेला एक 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 अंगुली कमी होत जाते. अनुभव घेऊन बघा. ही अनुभवाची गोष्ट आहे, सांगायची गोष्ट नाही. हे सांगून त्यांनी वाचून सांगितलं तर लोकांना सांगता पण येईल, पण अनुभव काही वेगळाच असतो. हे बघा, अनेक संत महापुरुष स्वतःचा अनुभव जगाच्या समोर प्रगट करतात. हरिदास बाबांनी ज्यांचा आता आपण नामघोष करतो, ज्यांची आरती आपण काल म्हटलं, त्यांनी 67 अभंग लिहिलेले आहेत. 67 अभंग आहेत. त्या अभंगांमधून त्यांनी एवढं अप्रतिम अनुभवाचं प्रदर्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे. अनुभव प्रदर्शित केलेला आहे, महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यात असे काही त्यांनी अभंग आहेत की जे स्वानुभवानेच करू शकतात, सांगून कळणार नाहीत. त्याच्यात कितीतरी शून्य वर्णन करून सांगितले, कितीतरी लोकांतराचं वर्णन करून सांगितलं. या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, या त्यांनी स्वानुभवानं जगाच्या समोर सांगितल्या. मग काही गोष्टी अनुभवानंच पाहायच्या असतात, त्या अनुभवाशिवाय कळणारच नाही. पण अनुभवच अतिशय महत्वाचा आहे. अनुभव घेऊन बघा, कधीतरी तो अनुभव त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं दिव्य आनंद प्राप्त करून देईल. म्हणून शांतपणे त्यांनी एकांतात बसून साधना करण्याची आवश्यकता आहे. म्हणून एक 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 त्यांनी अंगुली कमी होऊ शकते श्वासाची. मग नाकापर्यंत त्यांनी तो श्वास राहतो. आणि ज्यावेळेला त्याला समाधी लागते त्या साधकाला, त्यावेळेस तो वाहणारा श्वासही थांबतो आणि मग त्याला निर्विकल्प समाधीपर्यंत जाता येतं. सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी 2 प्रकारची समाधी असते. पण त्याला या साधनेनं त्या तिथपर्यंत दिव्य असणाऱ्या स्थितीपर्यंत त्याला जाता येऊ शकतं. म्हणून त्यांनी हे करता आता आपण मग अभंगच ऐकला अख्खा, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. हे सगळं त्यांनी ऐकायला फार छान वाटलं, पण प्रॅक्टिकलात करण्याकरिता फार कठीण आहे महाराज. तुकोबारायांनी याच्यातले अनुभव वर्णन करून सांगितले. ते म्हणतात, रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच
आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म हा कळले. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेच झाला अंग तुका आता. हे तुकोबरायांचं प्रमाण आहे, महत्वाची गोष्ट आहे. हे रक्तश्वेत कृष्ण काय आहे? एका एका देहाचा निराश करावा लागतो. ध्यानाची प्रक्रिया मी तुमच्या समोर सांगतोय. जेव्हा तुम्ही ध्यान करायला सुरुवात कराल तेव्हा सगळ्यात आधी स्थूल देहाचा निराश होत असतो. या स्थूल देहाचा वर्ण सांगितला शास्त्रामध्ये रक्तवर्ण आहे, लाल वर्ण आहे. आधी रक्तिमा त्यांनी डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होते. नंतर ध्यान ज्या वेळेला त्यांनी आणखी प्रखर होतं त्यावेळेला सूक्ष्म देहाचं दर्शन होतं. ते त्यांनी शुभ्र असणारी त्यांनी अंगुष्ठ प्रमाण ज्योतिर्मय स्वरूप त्यांनी डोळ्यासमोर दिसतं. ध्यान करणाऱ्या लोकांना त्यांनी एक ज्योतिर्मय दर्शन होत असतं भ्रूमध्यामध्ये. ते त्यांनी सूक्ष्म शरीर आहे. त्यालाच नंतर गती प्राप्त होते. त्याला टोक तयार होऊन त्यांनी ते फिरायला सुरुवात करतं. ते गोल असं चक्रासारखं फिरून 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 त्यांनी एका बोटाच्या पेऱ्या एवढं त्यांनी शिल्लक राहतं आणि त्याच्यावर कालिमा त्यांनी येते. रक्तश्वेत कृष्ण, कृष्ण म्हणजे काळा रंग प्रतीतेला येतो. आणि मग वेगवेगळे त्यांनी अधिकारी पुरुष आहेत, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवाला येतं. माऊली ज्ञानोबारांनी त्याला निलिमा म्हटलं. डोळ्यात डोळा, काळी आत काळा, नीलबिंदू सावळा लखलखित असं त्यांनी म्हटलं की नाही. म्हणून त्यांनी नीलबिंदू ज्ञानोबारांना प्रतीतीला आला. जगद्गुरु तुकोबारांना पीतवर्ण प्रतीतीला आला. म्हणून रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा. हे अंजन डोळ्यात घातलं तेव्हा पाहायला मिळालं. म्हणून श्रीगुरु जेव्हा जीवनामध्ये प्राप्त होतील, श्रीगुरूंच्या माध्यमातून जेव्हा साधना जीवनामध्ये अशा पद्धतीने कळेल, ते आपल्या डोळ्यात ज्यावेळेला अंजन घालतील, दिव्य अंजन, त्या दिवशी आपल्याला हे सगळंच पाहायला भेटेल. या सगळ्याच गोष्टी अनुभवायला भेटतील. पण त्याच्याकरिता सगळ्यात आधी आसन सिद्ध करावं लागेल. सगळ्यात आधी श्वासावर नियंत्रण करावं लागेल आणि मग त्यांनी पुढच्या प्रक्रिया घडत असतात. म्हणून त्यांनी जित आसना जित श्वासा. आणि हे करता करता पुढचा मुद्दा सांगितला जित संघ. हा संगतीवर विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांना संगती झालेली आहे. आणि कोणाची संगती असेल आपल्या सगळ्यांना, तर मीची संगती आहे. मी सगळ्या जणांनी मीची संगत केलेली आहे. एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तू द्यावे. भगवान म्हणतो सगळेजण मी 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 म्हणत असतात. कधी लटकत अस्तित्व आहे मीपणाचं, त्या मीच्या मुळातच मी राहतो. देव म्हणतो तो जो मी आहे ना, त्या मीच्याच मुळात मी राहतो, म्हणजे परमात्मा राहतो. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून त्या परमात्म्याला शोधलं पाहिजे. आपण त्याच्यावर मी आणून बसवलेला मीचा संघ झालेला आहे. सगळ्यांना कथा माहिती आहे, मला लांब लचक सांगायची नाही. तुम्ही अनेक वेळेला श्रवण केलेले, मला बऱ्याच कथा पुढे सांगायच्या राहिल्या. आज जर आपण बरंच लांब गेलो तर उद्या कृष्ण जन्मापर्यंत लवकर जाता येईल, नाहीतर मग लांबच जाईल ना पुढे महाराज कथा सगळी. म्हणून अशा पद्धतीने जरा वेगानं आपण पुढे अशा पद्धतीने जात आहोत. शुकाचार्य महाराज जनकाच्या समोर त्यांनी गेले. अभिमान लागे शुकाची पाठी आणि व्यासे उफराटी दृष्टी केली. पण व्यासदेव त्यांनी जनक भेटीशी पाठविला. मग जनकाच्या भेटीला गेले आणि दारात जाऊन उभे राहिले. सेवकाने विचारलं काय सांगायचंय? ते म्हणले जा तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक आलोय म्हणून. आता मी शुक आलो म्हणल्यावर जनकानं आतूनच निरोप दिला, संगम त्यक्त्वा सुखी भव. एक दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी परत सकाळी म्हणे काय सांगायचं? म्हणे जा तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक आलोय म्हणून. परत राजानं आतून उत्तर दिलं, संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाकून द्या सुखी व्हाल. तिसऱ्या दिवशी तसंच झालं. 3 दिवस जनक राजाच्या दरवाजामध्ये उपाशी तापाशी बसले आणि चौथ्या दिवशी बोलायला अवकाश शिल्लक राहिला नाही. मग परत विचारलं कोण आहात तुम्ही, काय सांगायचं ते सांगा. म्हणे जा तुझ्या राजाला जाऊन सांग शुक आलाय म्हणून. असं म्हणल्यावर राजाला बातमी, राजा धावतच आला महाराज, पळतच आला राजा. हो महाराज तुम्ही कधी आले? चला 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 या म्हणले. शुकाचार्य म्हणले काय नाटक करतो राजा, 3 दिवसापासून उपाशी दारात त्यांनी बसवलं, कधी आले कसे काय आले, या 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 करतो आता. असं काय केलं सांग. म्हणे महाराज तुम्ही 3 दिवसापासून निरोप पाठवत होते, काय म्हणत होतात? मी शुक आलो म्हणून सांग. आज तुम्ही काय म्हणलात? शुक आलाय म्हणून सांग. तुम्हाला निरोप सांगत होतो संगम त्यक्त्वा सुखी भव. पहिल्या दिवशी संगम त्यक्त्वा सुखी भव म्हणलं की हातातलं कमंडलू टाकून दिला. दुसऱ्या दिवशी त्यांनी आणखी लंगोटी टाकून दिली, काही टाकायला शिल्लक राहिलं नाही. आता मी टाकून दिला, हा मीच मोठा घातक आहे. आज तुम्ही म्हणले जा शुक आलाय म्हणून सांग. त्या शुकाला त्यांनी मी जोडला गेला होता ना, मी शुक आलेलो आहे. पण हा मीचा जो संघ आहे हा घातक असणारा संघ आहे, वाईट संघ आहे महाराज मीचा. म्हणून त्यांनी अहंकार करू नये माणसानं, नको अभिमान धरू भल्या माणसा. अरे येताना घेऊन आलाशी काय, जाताना घेऊन जाणार काय, नको अभिमान धरू भल्या माणसा. कशाला अभिमान करतोस? प्रेमानं जीवन जग. सगळ्या जगाला प्रेम वाटण्याचं काम कर. हे प्रेमच फार महत्वाचं आहे. जर प्रेम एकमेकाला वाटता आलं नाही
तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन समाधानी होत नाही. ज्या माणसाला जगाला प्रेम देता येतं तोच मनुष्य आनंदी राहू शकतो. नाही तर कुडणारे लोक तर भरपूर आहेत जगात. असे कुडतात महाराज ज्याचं नाव ते दुसऱ्याला प्रेम देत नाहीत, फार कंजूस असतात. ते स्वतःही आनंदात राहत नाहीत, दुसऱ्याला त्यांनी आनंदात ठेवू शकत नाहीत. म्हणून त्यांनी प्रेम जगाला वाटलं पाहिजे. हे प्रेम कोण वाटू शकतो? जो अहंकार रहित झालेला आहे तो. म्हणून त्यांनी संघावर विजय प्राप्त करून घ्यावा, जित संघ हा. आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे जितेंद्रिय हा. जितेंद्र झालं पाहिजे. जितेंद्र म्हणजे स्वतःचे इंद्रिय त्यांनी अशा पद्धतीने आवरून धरले पाहिजेत. फार चंचल आहेत बरं हे इंद्रिय. हे विषयाच्या दिशेनं धावतात आणि ते त्यांनी धावल्यानंतर परत आकळून धरणं तेवढं सोपं जात नाही, फार अवघड जातं. इंद्रियांना विषयापासून दूर काढण्याकरिता फार वेदना होतात. त्याच्याकरिता उदाहरणं सांगली माऊली ज्ञानोबांनी, दृष्टांत दिले चढते का सारसाही विघडता, उहावरुणी वत्स काढिता, का भनंग दवडिता भानियावरुणी, माये पडुनी बाळक काळे नेता एकुलते एक, का होय उदक तुटता मीना. किती दृष्टांत दिले बघा. सारसाही विघडता. सारस नावाचा पक्षी असतो आणि त्याची मादी त्यांनी रात्रीच्या वेळेला अशा पद्धतीने त्या नदीच्या काठावर ते पक्षी असतात. तो सारस इकडच्या काठावर असतो, त्याची ती पक्षी पलीकडच्या बाजूला असते. ते एकमेकाला आवाज देतात. त्याने आवाज दिल्याबरोबर त्यांनी ते एकमेकाला भेटण्याकरिता उतावळे होतात. आवाज आला रे आला की दोघं त्यांनी उड्डाण करतात. तर हा सारस इकडच्या बाजूला जातो, त्याची पक्षी पलीकडच्या बाजूला जाते. परत घोटाळा होतो, परत हाका मारतात एकमेकाला. आणि परत हाक मारली की परत उडी मारतात. हा इकडे जातो ती इकडे येते. असं रात्रभर चालतं. सारसाही विघडतात. पण दिवस उजाडल्यानंतर जरी त्यांचा वियोग होत असला तरी सुद्धा दिवस उजाडल्यानंतर ते एकमेकाला दिसतात आणि एकमेकाला भेटू शकतात. म्हणून माऊली ज्ञानोबाने तो दृष्टांत कमी पडला. तसं रात्रभर त्यांनी चक्रा माराव्यात. त्या पक्षाला भेटण्याकरिता पक्षिणीला भेटण्याकरिता पक्षानं विषयाच्या प्राप्तीकरिता व्याकुळ होतो. पण तरी शेवटी थोड्या वेळानं का होईना पण विषय त्याला प्राप्त होतो. एकावर चढ एक उदाहरण दिले. ओहावरून वत्स काढिता. धार काढायच्या वेळेला वासरू सोडलं जातं ना आणि पाना सोडते गाय. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. हे पोथीत सुद्धा आलं बरं. महत्वाची गोष्ट आहे, गरजेची गोष्ट सांगतोय. गाय वासरा करताच दूध देते महाराज. वासराला पाहून पाना सोडते आणि आपण दूध काढून घेतो आणि वासराला त्याने ओढून धरतो. त्या वासराला ओढत असताना वासराच्या अंतकरणाला जेवढ्या वेदना होतात तेवढ्या इंद्रियांना विषयापासून बाजूला करताना होतात. म्हणून त्यांनी सारसाही विघडता, उहावरणी वत्स काढिता, का भनंग दवडिता भानियावरणी. भनंग म्हणजे भिकारी. जो त्यांनी ताटावर बसलेला आहे, 7 दिवसाचा उपवास आहे, त्याला जर ताटावर उठून लावलं तर किती वेदना होतात. का माये पडून बाळत काळे नेता एकुलते एक. आईच्या समोरून त्यांनी काळानं एकुलते एक लेकरू उचलून नेलं तर तिला किती अंतकरण त्यांनी व्याकुळ होईल. एवढे त्यांनी विषयांना या विषयांपासून इंद्रियांना बाजूला करताना त्रास होत असतो. आणि त्यापेक्षा महत्वाचा आणि सगळ्यात चढता दृष्टांत सांगितला का होय उदक तुटता मीना. उदक म्हणजे पाणी, मीन म्हणजे मासा. पाण्यातून मासा बाजूला काढल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं त्या माशाच्या तळमळीला जेवढं त्यांनी आपण पाहतो तेवढी तळमळ त्यांनी महाराज इंद्रियांना विषयापासून बाजूला करताना होत असते. म्हणून इंद्रिय त्यांनी विषयाच्या दिशेनं धावतात. म्हणून या धावणाऱ्या इंद्रियांना आपण लगाम घातला पाहिजे, त्यांना आकळलं पाहिजे. म्हणून त्यांनी ते सर्वांनाच आकळता येतात असं नाही, फार बलवान असतात. म्हणून त्यांनी व्यासदेवाने सांगितलं मात्रा स्वस्त्रा दोहित्रावा न विविक्ता सनो भवेद बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसाम अपिकर्षते. मात्रा म्हणजे आई, स्वस्त्रा म्हणजे त्यांनी मुलगी, दोहित्रा म्हणजे त्यांनी सून. या सर्वांच्या आसनावरती एकांतात कोणाच शहाणा माणसाने जाऊन बसायचं नाही. का बरं माहिती आहे? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आधी प्रमाण सांगितलं मी तुमच्या समोर. म्हणून आई जरी असली, बहीण जरी असली, मुलगी जरी असली, सून जरी असली, कोणी असू दे, तिच्या आसनावर एकांतात त्यांनी जाऊन बसायचं नाही. जर बसाल तर त्यांनी इंद्रिय मोठे वाईट आहेत. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसाम अपिकर्षती. पण विद्वानाला सुद्धा त्यांनी इंद्रिय आकृष्ट करून घेतात आणि त्याला पाप करायला प्रवृत्त करतात. महत्वाची गोष्ट आहे. पण इंद्रियांना आकळून धरणं महत्वाची गोष्ट आहे. ही 4 त्यांनी अवस्था साधल्या की मग भगवंताचं ध्यान शक्य होईल. स्थूल आणि सूक्ष्म रूपाचं ध्यान त्यांनी करावं हे वर्णन त्यांनी करून सांगतायत. हे करत असताना कशा पद्धतीने श्वासाला आवरायचंय, कशा पद्धतीने इंद्रियांना आवरायचंय, या सगळ्या गोष्टी विस्ताराने त्यांनी आपल्याला पाहता येऊ शकतात. पण तेवढासा वेळ आपल्याकडे नाही. श्वास आवरण्याकरिता प्राणायाम त्यांनी करणं गरजेचं आहे. पूरक, कुंभक, रेचक त्यांनी प्राणायाम आपण करतो की त्या माध्यमातून श्वासावर कंट्रोल करता येऊ शकतं आणि मग त्यांनी श्वास आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो. ध्यान आपण कसं करायचं त्याचं वर्णन सांगितलं. भगवंताचे 2 रूप सांगितले.
एक सूक्ष्म रूपाचं ध्यान आहे, तो त्यांनी सर्व ठिकाणी व्यापक आहे. सर्वम खलुदम ब्रह्म निहनानास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवान इति. तोच परमात्मा त्यांनी हा स्थूल रूपाने सर्वत्र प्रत्यक्ष पाहायला मिळाला. तो जगताच्या रूपाने त्यांनी व्याप्त झाला, त्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं. तो विश्वाच्या रूपाने कसा नटला? भगवंताचे चरण म्हणजे त्यांनी पाताळ लोक आहे, भगवंताचं मस्तक म्हणजे सत्य लोक आहे. त्या सर्व नद्या त्यांनी भगवंताच्या शरीरात वाहणाऱ्या नाड्या आहेत. त्यानंतर सर्व वृक्ष म्हणजे भगवंताचे रोम आहेत. असं लांबलचक त्यांनी वर्णन करून सांगितलं. तोच परमात्मा क्षीरसमुद्रामध्ये त्यांनी शेषशय्येवर पहुडलेला आहे. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम. हे सगळेचे सगळं आपण त्यांनी मेघवर्णम शुभांगम सगळ्या गोष्टी आपण त्यांनी पाहतो. असं भगवंताचं ध्यान त्यांनी करावं, ही ध्यानाची प्रक्रिया त्यांनी वर्णन करून सांगितली. मग ही साधना करत असताना दोन प्रकारची साधना करता येते. भगवंताच्या अनेक रूपांचं ध्यान करता येऊ शकतं. ज्याला ज्याला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे तो त्या गोष्टीकरिता भगवंताची साधना करू शकतो. सकाम साधना आणि निष्काम साधना दोन प्रकारच्या साधना सांगितल्या. ज्याला जे पाहिजे त्यानं त्या गोष्टीकरिता साधना केली तरी सुद्धा चालू शकते. ज्याला ब्रह्मतेजाची अपेक्षा आहे त्यानं बृहस्पतीची उपासना करावी. ज्याला लक्ष्मी म्हणजे संपत्ती पाहिजे त्यानं भगवतीची उपासना करावी. ज्याला त्यांनी स्वर्ग पाहिजे त्यानं देवतांची उपासना करावी. ज्याला पुत्र हवा असेल त्यानं प्रजापतीची उपासना करावी. ज्याला आयुष्य वाढावं असं वाटतं त्यानं अश्विनी कुमारांची उपासना करावी. ज्याला सौंदर्य हवा असेल त्यानं गंधर्वाची उपासना करावी. ज्याला चांगली बायको मिळावी असं वाटत असेल त्यानं उर्वशीची उपासना करावी. अशा अनेक उपासना वर्णन करून सांगितलं. ज्याला ज्ञान हवा असेल त्यानं शंकराची उपासना करावी. ज्याला त्यांनी पती पत्नींमध्ये प्रेम राहावं असं वाटत असेल त्यानं पार्वतीची उपासना करावी. आणि ज्याला काहीच नको असेल त्यानं श्यामसुंदराची उपासना करावी. अकामच सर्व काम वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. अकामच सर्व काम वा मोक्ष काम उदारधी. ज्याला काहीच नको आहे त्यानं सुद्धा, ज्याला मोक्ष हवा असेल त्यानं सुद्धा त्यानं काय करावं? भगवंताची त्यांनी उपासना करावी. तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. मग तीव्र भक्ती योगाच्या माध्यमातून परमपुरुषाची त्यांनी उपासना करावी. तो परमात्मा प्रसन्न होऊन सर्व काही देऊन टाकेल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगताय. हे बघा, देवतेची उपासना करत असताना आपल्याला काय पाहिजे हे देवतेच्या समोर सांगूनही उपासना. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, जेवढं आपण भगवंताच्या समोर सांगू उपासना करून त्याने तेवढंच आपल्याला मिळेल. जेवढं पाहिजे जे सांगितलं तुम्ही तेवढंच मिळेल. पण काहीच न सांगता जर देवाकरताच देवाची उपासना करत असाल तर मग मात्र त्यांनी सगळं मिळेल. परत सांगतो, उपासना करत असाल काही मागण्याकरता तर देवाची उपासना करून जेवढं मागितलं तेवढंच मिळेल. पण काहीच न मागता जर उपासना करत असाल तर न मागता सगळं मिळेल. सगळ्या गोष्टी परमात्मा देऊन टाकेल. मोक्ष सुद्धा तुमच्या पायावर लोळण घालील. म्हणून त्यांनी साधकानं काही मागत जाऊ नये देवाजवळ. म्हणून काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांचे रीत जाणत असो असा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने ध्यान करावं, भगवंताचं चिंतन करावं. यानंतर असं जर आपण केलं तरच खऱ्या अर्थानं आपल्या इंद्रियांचं साफल्य आहे. खरं त्या इंद्रियांची सफलता त्याच्यातच आहे. महत्वाची गोष्ट आहे. पण डोळ्यांची सफलता भगवंताला पाहण्यात आहे. कानांची सफलता भगवंताचे गुणानुवाद ऐकण्यात आहे. मुखाची सफलता भगवंताचे गुणानुवाद गाण्यामध्ये आहे. मनाची सफलता भगवंताचं ध्यान चिंतन करण्यामध्ये, त्याचं मनन करण्यामध्येच आहे. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेईन राहे विठोबाच्या पायी. म्हणून सगळ्या इंद्रियांना साधू संतांनी अशा पद्धतीने उपदेश केलेला आहे की तुम्ही भगवंताचं चिंतन करा महाराज. म्हणून त्यांनी कानाने जर हरिकथा श्रवण केली नाही तर त्यांनी ते कान नसून सापाच्या बेळासारखेच आहेत. जिन हरिकथा सुनी नाही काना श्रवण रंध्र आहे भवन समाना. भगवंताची कथा जर त्या कानात घुसली नसेल तर ते कान असून तरी काय कामाचे? मोकळेच छिद्र आहेत. ते सापाच्या बेळासारखेच आहेत. जी जिव्हा त्यांनी भगवंताचं चिंतन करत नसेल ती जिव्हाच नाही, तो काळ सर्पच आहे. जिव्हा नव्हे, काळ सर्प आहे. म्हणून त्याने जिभेचं काम आहे भगवंताचं चिंतन करणं, कानाचं काम आहे भगवंताचे गुणानुवाद ऐकणं, डोळ्यांचं काम आहे भगवंताला त्यांनी पाहणं. म्हणून आपल्या सगळ्या इंद्रियांचं भांडण लागलं पाहिजे भगवंताला पाहण्याकरिता. तुकोबराय म्हणतात, माझ्या इंद्रियांशी लागले भांडण, म्हणतील कान रसना झाली, करती तळमळ हस्तपाद भाड, नेत्राशी दुकार पडितला थोर. फार गोड असणारा अभंग आहे महाराज. म्हणून इंद्रियांना भगवंताविषयीची ओढ निर्माण झाली पाहिजे, हे तेवढंच महत्वाचं आहे. हे सगळ्याचे सगळं वर्णन त्यांनी श्री शुकदेवजी महाराजांनी राजाच्या समोर करून सांगितलं. राजा अंतकरणामधून त्यांनी प्रभावित झालेला आहे. त्याला कळालं की परमात्मा सर्वत्र व्यापक आहे.
परमात्म्यानेच या सर्व गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. पण त्याच्या मनात प्रश्न आहे महाराज. काय प्रश्न असेल? त्याला असं वाटतंय की भगवंतानं हे विश्व निर्माण केलं, सृष्टी निर्माण केलेली आहे. ही सृष्टी देवानं निर्माण केली, मग तो याच्यामध्ये व्याप्त आहे, त्याला असं पाहिलं पाहिजे. त्याचं हे चरण त्यांनी पाताळ लोक आहे, त्याचं मस्तक सत्य लोक आहे, असं त्यांनी सगळंचे सगळं वर्णन ऐकलं. हे निर्माण झालं कसं हा प्रश्न त्याच्या मनात आहे. ही सृष्टी त्यांनी झाली, देव त्याच्यामध्ये व्याप्त झाला, पण देवानं सृष्टी निर्माण केली कशी? प्रश्न आहे. देव या सृष्टीचं पालन करतो कसा? प्रश्न आहे. देव या सृष्टीचा संहार कसा करतो? हा पण प्रश्नच आहे. कसं काय हे सगळं त्यांनी परमात्मा करत असेल हे कळून घेतलं पाहिजे. त्याला गॉड म्हणतात ना, जीओडी गॉड, जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर असं आपण म्हणतो ना. म्हणून त्यांनी तोच आहे निर्माता, तोच आहे पालन करता, तोच आहे संहार करता. त्याला आपण अशाच पद्धतीने जाणलं पाहिजे. राजालाही शुद्ध अंतःकरणाने त्याने जाणावं असं वाटलं. राजाने प्रश्नच विचारला, महाराज भगवान सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार कसा करतो? एवढं कृपा करून मला तुम्ही सांगा. असं विचारल्यावर त्यांनी शुकाचार्य महाराजांना आनंद झाला, कारण शास्त्र विचारलंय, महत्वाची गोष्ट आहे, शास्त्र संबंधी प्रश्न आहे. श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत या दोन ग्रंथांमध्ये साम्य आहे. काय साम्य माहिती आहे? एक तर दोन ग्रंथांच्या समोर श्रीमद शब्द लावला जातो, एक साम्य. आणि दुसरं साम्य जर काय असेल तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा दुसऱ्या अध्यायात शास्त्र सांगायला सुरुवात केली आणि भागवतामध्ये सुद्धा दुसऱ्या स्कंदात शास्त्र सांगायला सुरुवात केली. पहिल्या स्कंदामध्ये काही शास्त्र सांगितलं नाही, फक्त अधिकारी कसा असावा एवढंच सांगितलं. आता शास्त्र त्यांनी सांगणार आहेत. मग आता शास्त्र सांगायचं म्हटल्यानंतर त्यांनी आधी नमस्कार करायला नको का? भागवतात 3 ठिकाणी मंगल आलेलं आहे. पहिल्या मंगल श्री व्यासदेवांनी त्यांनी केलं. हरिम हे जन्माद्यसूयतोन वयादितरतच्चार्थस्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत्सूरयाम् तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गं मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. ते पहिलं मंगल आहे. दुसरं मंगल श्री शुकदेवजी महाराजांनी केलं या दुसऱ्या स्कंधामध्ये, आणि तिसरं मंगल शेवटी सुतजी महाराजांनी केलं. असे 3 मंगल आहेत. कोणत्याही कार्यामध्ये 3 वेळेला भगवंताचं स्मरण करावं असा दंडक आहे. हा संप्रदायाचा हा नियम आहे. मग कार्याच्या आरंभी भगवंताचं स्मरण करावं, कार्याच्या मध्यस्थानी भगवंताचं स्मरण करावं, आणि कार्य पूर्ण झाल्यावर पण भगवंताचं स्मरण करावं. देवा तुझ्या कृपेनं पूर्ण झालं, महत्वाची गोष्ट. मग 3 वेळेला मंगल करण्याचा प्रघात आहे. मग सुरुवातीला व्यासदेवाने मंगल केलं आणि हे मध्यंतरीचं मंगल आहे, हे श्री शुकदेवजी महाराज अशा पद्धतीने करतायत. तो त्यातला भावच आहे. शुकाचार्यांनी भगवंताचं स्मरण केलं निर्गुण रूपाचं. म्हणून या दुसऱ्या स्कंधामधील 4थ्या अध्यायामध्ये 12 श्लोकांमध्ये केलेलं हे त्यांनी मंगल आहे. श्री शुकदेवांनी केलेलं मंगल. हरिम श्री शुकुवाच हे नम परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोध लीलया गृहीत शक्ती कृतयाय देहिनाम अंतर्भवानो अनलक्ष वर्तमने. त्या निर्गुण स्वरूपाचं चिंतन त्यांनी करत आहेत. जो संपूर्ण त्यांनी सृष्टीला निर्माण करणार आहे, पालन करणार आहे, संहार करणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्मा स्वरूपाला मी त्यांनी वंदन करतो, जो सर्वांच्या आत पण आहे आणि बाहेर पण आहे. अशा स्वरूपाचं त्यांनी वंदन केलं. यानंतर शुकाचार्यांनी त्यांच्या दीक्षा गुरुचं वर्णन केलं. शुकाचार्यांची दीक्षा गुरु जर कोण असेल तर भगवती राधाराणी आहे, जी गोलोकधामामध्ये त्यांनी वास्तव्य करते आहे. आणि तिच्या हातावर त्यांनी पोपटाच्या रूपामध्ये शुकाचार्य, हा जो पोपट इथे दिसतोय ना, हे उगच विनाकारण तुम्हाला दाखवण्याकरता आणलेलं नाही. हे शुकदेवजी महाराज आहेत. तुम्हाला लांबून दिसतं की नाही मला माहित नाही, जवळ कधी तिथे येऊन त्यांनी तुम्ही पाहू शकता. हे शुकदेवजी महाराज आहेत. म्हणून पोपटाच्या रूपात शुकाचार्य राधाराणीच्या हातावर त्यांनी बसतायत आणि अखंड राधे 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 असा जप त्यांनी करतात. राधाराणीने शुकाचार्यांना उपदेश केला. महाराज सांगितलं, राधा राधा मा वद, हे शुक कृष्ण वद, हे शुक कृष्ण वद. कृष्ण नामाचा उपदेश केला. पण कृष्ण नामाचा उपदेश सुद्धा महत्वाचाच आहे महाराज. कुठं हे पावन कृष्ण नामे, पण कृष्ण नाम त्यागणे महाराज महत्वाची गोष्ट आहे. आपण त्यागणे महावाक्याला नाम म्हणतो, आपण तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाला नाम म्हणतो, आणि तिथंच त्यागणे आपण नाम म्हणून थांबतो. तो बोध आहे, ते ज्ञान आहे. ज्ञानाला ज्ञानच म्हटलं पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. नामाच्या माध्यमातून ज्ञानापर्यंत जाता येतं. तो बोध अतिशय महत्वाचा आहे, ते ज्ञान अतिशय महत्वाचं आहे. पण त्या ज्ञानापर्यंत जाण्याचं साधन काय असेल तर भगवंताचं नाम आहे. मग बीज आणि फळ हरीचे नाम असं म्हटलं की नाही. मग सुरुवातीला भगवंताचं नामचिंतन करा. या नामचिंतनानं तत्वमसी महावाक्याच्या श्रवणाचे अधिकारी व्हाल. आणि श्रीगुरूंच्या माध्यमातून त्यांनी महावाक्याचा उपदेश झाला. ते ब्रह्म तू आहेस त्यांनी सांगितलं की कृतार्थ होऊन जा.
आणि कृतार्थता प्राप्त झाल्यानंतर आता काय करायचंय? मग उरलेल्या आयुष्यामध्ये पुन्हा भगवंताचं नामचिंतन करायचं. हे फळ आहे आणि ते बीज आहे. दोन्ही गोष्टी तुमच्या समोर स्पष्ट सांगितल्या. म्हणून त्यांनी ते नामचिंतनच आहे. म्हणून त्यांनी नामचिंतन केलं पाहिजे. कृष्ण नाम त्याचा उपदेश राधाराणीनं श्री शुकदेवजी महाराजांना केला. म्हणून ती त्यांची गुरु आहे. म्हणून तिचं नाव त्यांनी इथे कुठंच घेतलेलं नाही, पण अस्पष्ट रीतीने तिचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. श्री शुकदेवजी महाराज तिची वंदना करीत आहेत. हरिं हे नमो नमस्तेस्तु वृषभाय सात्वतां विदुर काष्टाय मुहुक्को योगिनां निरस्त साम्यातिशयेन राधसा स्वधामनी ब्रह्मणि रस्यते नमः. राधसा असं म्हटलं, राधिका नाही म्हटलं, राधा नाही म्हटलं, राधसा. पण अस्पष्ट रीतीने त्यांनी तिचा उल्लेख केला. तो उल्लेख त्यांनी केल्याशिवाय मोठे मोठे ज्ञानी लोक सुद्धा त्यांनी पुढची वाटचाल करत नाहीत. म्हणून त्यांनी ज्ञानी लोकांना सुद्धा राधा राणीचंच नाव घ्यावं लागेल. ती शुद्ध प्रेमाची धारा आहे. हा त्यातला महत्वाचा विचार आहे महाराज. मग तीच खऱ्या अर्थाने शुद्ध प्रेमाची धारा आहे. तीच भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकते. साधू संत तिचं नामचिंतन करत असतात. नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी हम शरण लाडले राधा. नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी हम शरण लाडले राधा राम. हम शरण लाडले हम शरण लाडले राधा रानी. 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 हम शरण लाडले राधा नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी हम शरण राधा
चतुर्थ स्कंध पूर्ण झालेला आहे. पंचम स्कंधात आपण पदार्पण करतो आहोत. उद्या 5वा 6वा 7वा 8वा 9वा आणि मग 10वा स्कंद, म्हणजे त्यांनी 6 स्कंद आपल्याला, त्यांनी 5 स्कंद पूर्ण उद्या आपल्याला त्यांनी पाहायचे आहेत. म्हणजे त्यांनी उद्या कथा लवकर सुरू व्हायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत 6 वाजताच कथा सुरू झाली पाहिजे. आणि उद्याची कथा सुद्धा 10 वाजेपर्यंत चालू शकते किंवा या वेळेपर्यंत चालू शकते. उद्या कृष्ण जन्म होणार आहे. उद्या मनाची तयारी करून या. कुणी अनुमान